आता जर तुम्ही प्रीवियस व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करू सिम्पली तुम्ही ॲड करायचा आहे. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे. आणि थोडं इथे स्क्रोल करू, इथून एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मॉडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या बीट मॉडीमध्ये आपण बीट दे जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉडी आहे स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची आपले कुठे चेंज होत आहे, थोडं पुढे आल्यानंतर ही बीट इथून चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जाते. त्यामध्ये तुम्हाला आहे ना इथे तुमचे फोटो ॲड करायचे. तर सिम्पली इथून आपण फोटो ॲड करून घेऊया. सिम्पली ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथून मला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो इथं फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे. अशा इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर 2 बटन सिलेक्ट करायचे आहे. हीच प्रोसेस प्रत्येक फोटोला इथून ॲड करत न्यायची. तर मी काय करतो, इथून सर्व फोटो ॲड करून घेतो बीटनुसार. तुम्ही पण घ्या. इथून पाहू शकाल की सर्व फोटो बीटनुसार इथून ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली जे ट्रान्झॅक्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. पुल आउटचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथून अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली 3 नंबर आहे ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. डिस्टोर राईटचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं आपल्या कंबोमधला आहे डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना सिम्पली इनमधला सिविंग बॉटमचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या इनमधला सिविंग बॉटमचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधला सिविंग बॉटमचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्याला आहे ना सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं आपल्या सिम्पली इनमधला सिविंग बॉटमचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिविंग बॉटमचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं आपण सिविंग बॉटमचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्या आपल्याला सिम्पली डिस्टो राईटचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं आपल्याला सिम्पली डिस्टो राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. कॉम्बोमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढं पुन्हा आपल्याला आहे ना इनमधला सिविंग बॉटमचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढं सेम इफेक्ट त्याच्या पुढच्या फोटोला. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्या आपल्या कॉम्बोमधला सिम्पली झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या कॉम्बोमधला सिम्पली वेव अँड स्लाइडचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला सिम्पली स्लाइड अँड वेवचा जो वेळ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या कॉम्बोमधला स्प्लांडमा 1चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला स्प्लांडमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला सिविंग बॉटमचा जो वेळ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला सिम्पली रॉक होरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या इनमधला स्पेंडिंगचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला सिविंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला सिम्पली रोटेशन ओपनिंग हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या आपल्या सिम्पली इनमधला डायनामिक्स कंप्रोसाइड हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला सिविंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या आपल्या सिम्पली इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या आपल्या तोच इथून एक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला शेवटचे 4 फोटो त्या 4 फोटोला आपल्याला लुमिन फ्लॅशचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जिथे यायचं आहे. आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून इथून मला आहे ना सिम्पली ग्लिचमध्ये इथून सिम्पली यामध्ये इफेक्ट म्हणजे जाईल क्रोमॅटिक इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जिथे यायचं आहे. इथं मग व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली बाय द फायर प्लेस इथून सिलेक्ट करायचा. हा जो फेड आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो ते त्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्या आता 6 सेकंदाची तिथे यायचं आहे. 6 सेकंद तिथे आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू येतो माहिती ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये नक्की फिक मिळून जायचं एक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो फोटो आपला 6 सेकंद आहे त्याच्या मध्यभागी ठेवायची.
ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणून जायचं एक नावाचा तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापैकी लेंथ असेल 7 सेकंदापासून शेवटच्या पुढेपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे त्यानं एक्सपोर्ट होऊन जाईल.